नमस्कार. मी दत्तात्रय ढाणे, पारळी, राहणार पारळी. आज या ठिकाणी प्रेस घ्यायचं कारण असं आहे की आज भारतीय जनता पार्टी म्हणून आज या ठिकाणी आम्ही गेली 15 वर्ष काम करत आहे. आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आम्ही अथक प्रश्न केल्यानंतर जो संघर्षाचा काळ झाला त्या संघर्षाच्या काळामध्ये आज आम्ही आमदार मनोजदादांच्या मागं कायम भक्कमपणे उभं राहिलो आणि त्या पद्धतीनं पुढे कार्यरत झालो. आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे की त्यावेळेस आमच्यावर झालेला किती अन्याय असेल की बाबा हा पक्ष वाढवताना की काही लोकांनी आमच्यावर आज त्यावेळेस कुणी काचा फोडल्या, कुणी काय केलं, घरांच्या काचा फोडल्या, पाईपलाईन अडवल्या आमच्या, म्हणजे इतका नाहक त्रास आहे. म्हणजे ही मी खोटं सांगत नाही, ही प्रेस आहे, त्यामध्ये काय मला खोटं बोलायची गरज नाही. आणि एवढा सगळा त्रास सहन करून आज आमच्या पदराला जर निराशा येत असेल तर आज आम्ही कुठंतरी नाराज आहे. पण नाराज आहे पण आम्ही खचलेलो नाही. का तर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणारी माणसं आहे आणि धडाडीने करणारी माणसं आहे. फक्त ह्या वेळेस आमच्यावर ही वेळ आली ह्याचं मला दुःख आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काम असं आहे की आज भागामध्ये आपण काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. त्यात वेगवेगळ्या अडचणी, शासनाच्या योजना असतील, ह्या सर्व आम्ही पहिल्यापासून म्हणजे प्रत्येक घरात घर टू घर पहिल्यांदा घराच्या भिंतीवर कमळ काढलं, परत गुरुसरांच्या माध्यमातून म्हणजे आपल्या विजयताईंच्या माध्यमातून दारावर काढलं आणि आमदार मनोज दादांच्या माध्यमातून माणसाच्या हृदयावर कमळ आम्ही कोरलं. इतकं आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळं जर 15 वर्ष काम करून जर आम्हाला विचारातच घेतलं नाही, म्हणजे उमेदवार कोण आहे कोण बी द्या, पण विचारात बी घेतलं नाही, त्यामुळं आम्ही खूप नाराज आहे. आणि अशा पद्धतीत आम्हाला जर पुढे जायची दिशाच नसेल तर आम्ही काय करणार आहे. आता मी दोन्हीकडे फॉर्म टाकलेले आहेत, गटाला बी टाकलेला आहे आणि गणाला बी टाकलेला आहे. बरोबर, आमची मागणी पक्षाची जी मागणी आहे त्या पक्षाच्या मुलाखतीला बी गेलो, दादांच्या स्वतः हातात दिला. सुनील तात्या होते, दर्शल दादा होते, विक्रम पापा होते, सन्मान्य सर्व मंडळी होती. आमची जी सर्व पक्षाची भारतीय जनता पार्टीची टीम आहे त्यांच्या पुढे मी उभं राहिलो. त्यांना तो जो काय फॉर्म होता तो सगळा दिला, त्यांच्याकडे माझी मागणी केली. असं मी पक्षीय सगळं पूर्ण केलेलं आहे. पण तरी देखील आम्हाला कुठंच विचारात घेतलं नाही. एका रात्रीत निर्णय झाला आणि त्यामुळे आम्ही सर्वच्या सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहोत आणि इथून पुढं काय करायचं तो निर्णय घ्यायच्या तयारीत आहोत आम्ही. आता सांगितले तुम्ही पंचायत समिती आणि गटालाही अर्ज टाकलाय, बरोबर. याबाबत तुम्ही भूमिका काय, आज शेवटचा दिवस आहे अर्ज काढले, तुमची भूमिका काय नक्की आहे? नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे. मी ऑफिसला बी सांगितलं आहे, सगळ्यांना सांगून आलो. कारण की माझी भूमिका स्पष्टच आहे की मी गटाचा हा फॉर्म काढणारच आहे, त्याबद्दल दुमत नाही. का तर आम्ही भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि आज रोजी बी आहे आणि दादांच्यावर बी प्रेम करणारी माणसं आहे. त्यामुळं हिथं जी काय चाललंय त्याला आज बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. जे हिथलं गाव पातळीवर जे राजकारण असतं, उदाहरणार्थ सोसायटीवरील भाऊसाहेब महाराजांचा जो बोर्ड काढला त्याच्याबद्दल जो आमचा स्वाभिमान दुखवला गेलाय, अनेक बाजार समितीवर निवडणूक लावली त्याबद्दल देखील आम्हाला खंत आहे. पण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, आम्हाला कुठं न्याय मागायचा. म्हणून आज ही वेळ आहे न्याय मागायची सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी. सर्वसामान्याचा अधिकार जो आहे तो मला जपला पाहिजे आणि त्यासाठी मला लढायचे, म्हणून मी गणामध्ये लढणार आहे. आज जो गणातील उमेदवार तुमचे गावचे उमेदवार आहेत, हा, ढाणे म्हणून काहीतरी उमेदवार, बरोबर, त्यांचं नेमकं काय आहे की तुमच्यापर्यंत त्यांनी संपर्क केला नाही की तुम्ही एवढी नाराजी बोलून दाखवा? हो ना, दादानी मला सांगितलं ऑफिसवर की आम्ही बोललोय त्यांच्याबरोबर, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, संपर्क करतील, येणारे उद्याच तुम्हाला ती भेटतील. आज शेवटचा दिवस आहे. आज रोजीपर्यंत आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आज मी भारतीय जनता पार्टीचा नुसता कार्यकर्ता नाही तर मी आज भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे रहमतपूर मंडळाचा. तरी देखील आज रोजीपर्यंत उमेदवार भेटलेला नाही, कुठलाही उमेदवार भेटलेला नाही. दोन्ही उमेदवार मला भेटलेले नाहीत. आजी सरांचा फक्त फोन आला की मी संध्याकाळी येतोय, पण ते देखील आलेले नाहीत. म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं? आज आम्हाला दिशा नाही, दिशाहीन झालेलो कार्यकर्ता आहे, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. अंतिम तारीख आहे, बरोबर, उद्यापासून निवडणुकीला खरी सुरुवात होणार, बरोबर. तुमची इथून पुढची भूमिका काय असणार? नाही, आम्ही मैदानात काम करणारी माणसं आहे, खचून जाणारी नाही. लढणार यश अपयश लोकशाहीत होत राहत, त्याच्यात दुमत नाही. लढणारी माणसं आहे आम्ही, माघार घेणे मैदानात पळून जाणारी नाही. म्हणजे पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी लढणारच.